स्टार 11 वर्षांपासून फरार असलेल्या 2 आरोपींना अखेर बेड्या, पोलीस ठाणे भादाची कारवाई। वर्षानुवर्षे फरार राहून कायद्याला चकवा देणाऱ्या आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तसेच फरार आरोपींच्या अभिलेखांचा सखोल आढावा घेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना अशा आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष शोध मोहिमेत आणखी एक उल्लेखनीय यश पोलिसांना मिळाले आहे। पोलीस ठाणे भादा येथे सन 2015 मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल 11 वर्षांपासून फरार असलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। 5 ऑगस्ट 2015 ते 6 ऑगस्ट 2015 च्या मध्यरात्री दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलकुंड येथील परिसरातील चंदनाच्या झाडाचा गाभा अज्ञात व्यक्तींनी चोरी करून नेला होता। चोरीस गेलेल्या चंदनाची किंमत सुमारे 5,000 रुपये होती। या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलकुंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण पळंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 6 ऑगस्ट 2015 रोजी पोलीस ठाणे भादा येथे गुर्न 66/2015 कलम 379 भादनवी तसेच भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापूर्वी 3 आरोपींना अटक करण्यात आली होती। मात्र नितीन गोरख राऊत, वय 48 वर्षे, रा. सर्जापूर, ता. बार्शी, जी. सोलापूर व रामचंद्र उर्फ राम धर्मराज माळी, वय 50 वर्षे, रा. नारी, ता. बार्शी, जी. सोलापूर हे दोन्ही आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे तसेच विविध ठिकाणी पडताळणी करून या दोन्ही आरोपींचा माग काढला। अखेर त्यांना शोधून ताब्यात घेण्यात आले। आरोपींविरुद्ध आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुरवणी दोषारोपपत्रासह त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॅ. विशाल शहाणे, पोहेको फिरोज शेख, कांबळे, पोना, पाटील